बहीण भावाचं नातं खरंच जगापलीकडचं असतं. बहीण भावाचं नातं खरंच जगापलीकडचं असतं. त्यात कधी भांडण तर कधी प्रेम बहरलेलं असतं. खरंच बहीण भावाचं नातं जगापलीकडचं असतं. शांत बसलेल्या चेहऱ्यावरचा भाव जाणून त्याच्या मनातलं दुःख कळतं. शांत बसलेल्या चेहऱ्यावरचा भाव जाणून त्याच्या मनातलं दुःख कळतं. रडवता रडवता हसवायचं असतं. खरंच बहीण भावाचं नातं जगापलीकडचं असतं. हातावर राखी बांधून सुरक्षेची प्रार्थना करणारा सण असतो. हातावर राखी बांधून सुरक्षेची प्रार्थना करणारा सण असतो. आणि ऐकणारे दादा, जसा मला सांभाळतो तसं इतरांच्या बहिणीकडं बघताना तुझी नजर सांभाळ हे म्हणणारं मनाचं मोठेपण असतं. खरंच बहीण भावाचं नातं जगापलीकडचं असतं. जेव्हा कोणी मदतीला येत नाही, जेव्हा कोणी साथ देत नाही, तेव्हा बहिणीला मी आहे तुझ्यासाठी हे म्हणणारं मन असतं. खरंच बहीण भावाचं नातं जगापलीकडचं असतं. मोबाईलच्या स्टेटस स्टोऱ्यांपुरतं हे मर्यादित नसतं. गरजेला खरी वेळ येईल तेव्हा जे हक्कानं उभं राहतं, खरंच बहीण भावाचं नातं जगापलीकडचं असतं. आपली माणसं, लोक म्हणतात तिथं कोण नाही कुणाचं, पण खरं सांगू, रक्ताचीच नाती असतात जी वेळेला कामाला येतात. आपलं तोंड असे जे आपण बोलून नाती खराब करतो. तुम्ही वाणीनं शुद्ध राहा, शब्दांनी चांगलं बोला, कोणतंच नातं कधीच तुटत नाही. राहायचं तरी किती दिवस आहे या जगामध्ये? 30 गेले आणि 20 राहिले. 20 मध्ये काय काय करायचं आहे? कशाला कोणाला रागवायचं, कशाला कोणाला बोलायचं आहे? भगवंताचं भजन नामस्मरण त्याच्याकडनं घडावं, त्यानं ते घडवून द्यावं. कारण कुठलंही असो, निमित्त कुठलंही असो, आलं की हातानं टाळी आणि मुखानं चिंतन प्रत्येकाकडनं घडावं. म्हणून जमलेली सगळी मंडळी दोन्ही हातानं टाळी आणि मुखानं चिंतन. एकदा जोरदार टाळी. या वयामध्ये हातात टाळ यावा, या वयात मुखारविंदात भगवंताचं भजन नामस्मरण यावं, या परमार्थाची ताकद आहे. या वयात हातात टाळ आला तर मोठेपणी हातात बाटल्या येत नाही. माझ्या वारकरी संप्रदायानं दिलेलं हे भूषण आहे. नवे सध्याच्या बदलत्या युगामध्ये प्रत्येक मुलाला घरातनं संस्कारांचं त्या ठिकाणी प्रेरण होईलच असं नाही, परंतु या वारकरी शिक्षण संस्थांमधनं जी काही मुलं घडवली जातात आणि आदरणीय आमचे सचिनजी महाराज चौधरी यांनी ही मुलं खूप सुंदररित्या घडवलेली आहेत. या ठिकाणी यावं आणि आल्यानंतर अर्थातच या परिवारानं निमंत्रित करावं. गेली वर्षानुवर्ष ज्ञानदानाच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी नामसंकीर्तना करता जावं, आई असेल, वडील असतील, कुटुंबातनं गेलेली ती प्रत्येक व्यक्ती, बोलणारा सहज बोलून जातो, पण जाणाऱ्याला माहिती आहे आपलं माणूस गेलं की ते दुःख काय असतं. कोणी कोणाच्या दुःखाचं वर्णन करू शकत नाही, कोणी कोणाचं दुःख अनुभवू शकत नाही, पण या दुःखातनं निवारून नेण्याची ताकद नामस्मरणात आहे आणि ते केल्याशिवाय मनाला शांतताही लाभत नाही. जिनं जन्म द्यावा, वाढवावं, लहानाचं मोठं करावं, ती आई उभा जन्म आपल्या लेकरांच्या हिताचा विचार करते. तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्न खोटी कर. तुझ्या अपयशाची जी पाहतायत ती सगळी स्वप्न खोटी कर. आवाज थोडा नॉर्मल कमी ठेवा. तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्न खोटी कर आणि दुसऱ्यांची पुसण्यापेक्षा स्वतःची रेघ मोठी कर. असं केलंस तर तुझं काही अडणार नाही. आणि आई आजही म्हणेल
माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. पोटात गर्भ आहे हे कळता क्षणी जिला आनंद व्हावा ती आई. 9 महिने गर्भामध्ये वाढवावा, लहानाचं मोठं करावं. जन्म देताना काही घटना घडलीच तर माझा जीव गेला तर जाऊ दे, पण माझं लेकरू जगलं पाहिजे हे सांगते ती आई. शेवटचा क्षण जवळ आला तोपर्यंत लेकरांसाठी जगावं, राबावं. शेवटच्या क्षणी कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, स्मृती राहिली नाही. पै पाहुणे रावळे येत आहेत, विचारतायत ओळखलत का, ओळखही सांगता येत नाही. अंतिम क्षणी सुद्धा मायेच्या स्पर्शानं समजावं पोटची लेकरं आहे, त्या लेकरांचं चांगलंच व्हावं हे शेवटच्या क्षणी सुद्धा जिला वाटतं ती आईच आहे. लेकरांच्या हिताचा विचार अंतिम समय सुद्धा तिनेच करावा. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मातेची याची मातेची याची मातेची याची मातेची याची मातेची जन्म दिला, वाढवलं, लहानाचं मोठं केलं. उभा जन्म जगली ती लेकरांसाठी, उभा जन्म जगली कुटुंबासाठी. मुलींची लग्न केली, पोटी मुलगा नाही. नऊवार नेसलेली, नाकात नथ असलेली. पती आजारी पडला, पतीनं आजारी पडावं, दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं काही चाचण्या कराव्या लागतील, चाचण्या कराव्या लागतील. पैसा कमी पडला. लोक म्हणतात पैसा पैसा काय करता, पण खरं सांगायचं तर पैशाशिवाय तर काही होत पण नाही. दवाखान्यात गेलात तर डॉक्टर लोक अर्जसुद्धा भरून घेत नाही पैसा नसेल तर. नातेवाईकांकडून कुठून अपेक्षा ठेवता. पैसा जवळ असला ना तर खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं केलं जातं. इथं सगळं जग नुसतं पैशावर चाललेलं आहे. कुणीतरी प्रश्न विचारला होता, ताई पैसा मोठा की माणूस? खरं तर दोन्ही महत्त्वाचं. संसार करता पण स्वतःचं एक शरीर आहे ना. श्वास घेता, तुम्ही श्वास घेता. आता हे सांगितल्यानंतर जाण आली. श्वास घेतोय आपण, पण श्वास घेतल्यानंतर आजूबाजूची कामंही करतोच आहे. संसार करतोय, कुणाच्या कार्यक्रमाला जातोय, लग्न कार्यांमध्ये जातोय, टी व्ही पाहतोय, जेवण करतोय. का विचारलं दादा काय करता? काही नाही, श्वास घेतोय. टी व्ही पाहता? नाही, श्वास घेतोय. जेवण करता? नाही, श्वास घेतोय. असं तर होत नाही. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तसं याही दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. फक्त कोणत्या वेळी कशाला महत्त्व द्यावं याची जाण ज्याची त्याला पाहिजे. पैसा कमी पडला, तालुक्याच्या ठिकाणी नेलं, 4-2 पैसे इकडून तिकडून उसने पासने केले, उसनवारी केली. पण मुलींचे लग्न करताना डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर होता. लवकर कुणी पैसा द्यायला तयार नाही.
इकडून तिकडून पैसा उसना गोळा केला, तालुक्याच्या ठिकाणी तपासण्या केल्या. एक मोठी तपासणी करावी लागेल, आणखी पैसा लागेल, जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जा हे म्हटल्यानंतर पायाखालची जमीन सरकली. अजून रोगाचा निदानच नाही. मग बरं होण्याकरता काय करायचं? काय पैसा आणायचा तरी कुठून? कुठेतरी पैसा बघितला, हातापाया पडावं, जमीन गहाण ठेवण्याची सुद्धा ताकद ठेवली. विठ्ठल विठ्ठल पैसा आणला, गोळा केला आणि जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावं, आणि जिल्ह्याच्या ठिकाणी नेल्यानंतर आता मात्र दवाखान्यात गेल्यानंतर एक लक्षात ठेवा, इथं कुणी कुणाचं नसतं. पैसा बोलताय भाई, पैसा बोलताय. ज्याच्या हातामध्ये पैसा आहे माणसं त्याला किंमत देतात. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. मला एक कळत नाही, या जगामध्ये, या कलियुगामध्ये जगत असताना माणसं का विसरतात? देव आहे. कदाचित उशीर होईल पण विजय धर्माचाच आहे. कुठून तरी पैका गोळा केला, शेवटचं निदान झालं. आता आजार पडत उठण्याकरता, बरं करण्याकरता लागणारा पैसा आणायचा तरी कुठून? पत्नी हताश झाली. एक लक्षात ठेवा, जगात तुम्ही कुणाचं कितीही भलं करा, बरं का, कुणाचं कितीही भलं करा, बोलणाऱ्या माणसासाठी 100 गोष्टी करा, पण बोलणाऱ्या माणसासाठी 100 गोष्टी कराल तो कधी ना कधी फिरणारच. आपल्या आजूबाजूला जवळचीच माणसं अशी आहेत जी कधी उलटतात कळत सुद्धा नाही. सतर्क रहा. पण पत्नीच एकमेव अशी आहे की जी आपली साथ दिल्याशिवाय राहत नाही. पती दवाखान्यामध्ये, पेपरला बातमी वाचली, बारामतीमध्ये धावण्याची स्पर्धा आहे, वाचता येत नाही. कुणीतरी सांगितलं, आई एवढी मोठी बक्षिसाची रक्कम आहे. रक्कम ऐकली आणि ठरवलं जायचंच, बारामतीला पोहोचावं. अहो मला धावू द्या, मला पळू द्या. स्पर्धेमध्ये फिरणारी, त्या पळणारी सगळी जण जी होती ना, बुटं घालणारी होती. आईच्या पायामध्ये चप्पल नाही. 65 वर्षांची लता भगवान करे, नऊवार साडी नेसलेली, कसोटा घातलेली, गोल कुंकू, हातात बांगड्या, पदर खोवला आणि निघावं. गोळीबार झाला आणि जसं धावत 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 निघावं. फक्त धावते धावते धावते. तिच्या नजरेला पडत नाही का पायाला काटे टोचतात, पायाला दगड टोचली जातात, पायाला दगड टोचली जातात. इतर जी धावणारी आहेत त्यांच्या पायामध्ये शूज आहे, माझ्या पायामध्ये काही नाही. माझ्या पायाला दगड टोचतील की काय, रक्तबंबाळ होईल की काय, कशाचीच पर्वा नाही. घातलेला कासोटा आहे. सगळी माणसं पळणारी, नेहमीची रोजची धावणारी माणसं आहे. मी धावली आजपर्यंत ती फक्त जनावरांमागे, मी धावले आजपर्यंत फक्त संसार टिकवण्याकरता, पण आजपर्यंत अशी कधी धावले नाही. पण आता नजरेसमोर नवरा दिसतोय, धावायचं ते फक्त नवऱ्यासाठी. नवऱ्याला वाचवायचं असेल तर मला पळावं लागेल, नवऱ्याला जगवायचं असेल तर मला जिंकावं लागेल. धावत राहिली धावत राहिली धावत राहिली. शेवटचा गोळीबार झाला, आवाज थांबला आणि आता मात्र अनाउन्समेंट झाली. या रनिंगच्या रेसमध्ये, या मॅरेथॉनच्या रेसमध्ये विजयी म्हणून जर कोणी झालं असेल तर 65 वर्षांची लता भगवान करे, कसोटा घातलेली अनवानी पायाची. ज्याला जिंकायचंच असतं त्यानं जगाचं ऐकायचं नसतं. हे ज्याला कळलं तो जिंकला. आणि ज्याला जिंकायचंय त्यानं विश्वास कोणावर ठेवायचा नसतो. माणसानं स्वतःच्या मनगडाच्या ताकदीवर फार विश्वास ठेवावा. आणि भगवंत आहे तो ना आपल्याला हरू नाही देणार. एक लक्षात ठेवा, 20-25 वर्षाचं आयुष्य आहे. कशा करता करायचं, का करायचं आहे? जगणं आहे ना. माझा पांडुरंग नेहमी पाठीशी उभा राहील जर जगणं नीतिमत्तेचं असेल. आजूबाजूला खूप माणसं आहे. हे श्रावण महिना आलाय ना म्हणून महादेवाची भक्ती करायला पळणारे एक लक्षात ठेवा, फक्त श्रावण महिन्यात खायचं सोडू नका, इतर दिवशी पण सोडा. यालाही भेटत आहेत. शनिवार आणि रविवार खातो ताई, सोमवारी मात्र खात नाही. देवाला असलं चालत नाही. देवाच्या दारात नौटंकी चालत नाही बरं का, देवाला नाटकं चालत नाही. जर खायचंच नाही तर आयुष्यभर खायचं नाही.
मांसाहार करायचा नाही. अरे गायीची पूजा करणारे आपण गाया कापणाऱ्यांच्या रांगेत कधीच बसायचं नाही, कधीच नाही. बसलेली सगळी मंडळी, आपल्याकडे वेळ आहे, आयुष्य आहे, काही क्षण बाकी राहिलेत. उद्या मरण आणि आज मरण सांगता येत नाही, पण मरायच्या आधी सिंहासारखं जगून जाईल एवढी ताकद अंतःकरणामध्ये आहे. आणि माझ्या पांडुरंगानं ती द्यावी, याच्यापेक्षा वेगळं पण तरी काय. या कुटुंबानं, या परिवारानं या ठिकाणी आमंत्रित करावं. आणि आल्यानंतर अर्थातच ज्यांनी जन्म दिला, वाढवलं, लहानाचं मोठं केलं, त्यांनी या जगातनं निघून जावं. बोलणारे सहज बोलतील, पिकलं पान कधीतरी गळायचंच, पण ज्याचं जातं त्याला कळतं. आपलं माणूस गेलं का जग संपतं. आणि लक्षात ठेवा, बाहेरचं कोणी कामाला येणार नाही. आजारी पडलात, आपलेच मायबाप आहेत, आपलेच भाऊ बहीण आहेत. भाऊबंदकी किती का वाईट असाना, पण आपलेच भाऊबंदकी कधी कधी कामाला येते बरं. म्हणून आपली माणसं जपायला शिका. गेलं उद्या मरून तर कोण पाहणार आहे. जेवढे फोटो काढलेत ना तेवढे स्टेटसला टाकून घ्या. नंतर ना घरचे एकच फोटो लटकवतात. मग जोपर्यंत दुसरा फोटो लागत नाही ना तोपर्यंत तेवढंच फोटो चालू आहे. आयुष्य जगून घ्या. भगवंतानं दिलंय, जेवढं जगता येईल. चार लोक काय म्हणतील, काही म्हणत नाही, ते एवढंच म्हणतात, राम नाम सत्य आहे. भगवंतानं दिलंय, दान पदरात टाकलंय, त्याचं नाम मुखात असताना मरण येऊ देत. नवे नवे येत्या पुढच्या कालावधीमध्ये मी जसं सांगितलं 15 ऑगस्टला माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा सुवर्ण सप्तशतकोत्तर सोहळा आहे. त्यानिमित्तानं आळंदी या क्षेत्री सुवर्णाचा सोन्याचा कलश त्या ठिकाणी होणार आहे. तर ज्यांना खरंच दान करण्याची क्षमता असेल तर त्यांनी दान करावं. धर्माच्या कामाकरता कोणी नाही म्हणू नये. किंवा आपल्या गावागावांमधनं सुद्धा 15 ऑगस्टच्या निमित्तानं अर्थातच स्वातंत्र्य दिनाचा सोहळाही आहे आणि माऊलींचाही सोहळा आहे, तो प्रत्येक गावातनं साजरा व्हावा. आपण आपल्या धर्मासाठी, आपण आपल्या मुलांसाठी नाही केलं तर इतर कोणी करणार नाही, म्हणून आवर्जून करा.